हरे कृष्णा फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत परमनंट स्ट्रेटनिंग सोबत हेअर कलर कसा करायचा। तर आता आपण डीप क्लिन्झिंग शॅम्पूने वॉश केला आहे। वॉश आपण 5 मिनिटाचा करायचा आहे। स्ट्रेटनिंग मध्ये आपण एकच वेळा शॅम्पू करतो, पण हेअर मध्ये ऑइल वगैरे असेल तर तुम्ही 2 वेळा पण शॅम्पू करू शकतात। हेअर मधून पूर्ण ऑइल, धूळ, डस्ट जी असेल ती आपल्याला पूर्णपणे काढायची आहे। क्युटिकल व्यवस्थित ओपन झाले पाहिजे। मग आपण ड्रायरने 100% त्यांना ड्राय करणार आहोत। आपण आता फुल हीटवरच आपण त्यांना ड्राय करतो आहे। आता आपण फर्स्ट क्रीम घेतली आहे, जी आहे आपली स्ट्रेटनिंग क्रीम। आपण 0 नंबरची क्रीम यूज करतो आहे। आपले वर्जन हेअर असल्यामुळे आपण त्यावर 0 नंबरची क्रीम यूज करतो आहे। आणि स्कॅल्प पासून 1 इंच सोडून ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते अशा पद्धतीने तुम्हाला इमर्सिफाय करायचं आहे प्रोडक्टला, आणि कोमने पण व्यवस्थित मर्ज करून घ्यायचं आहे। प्रत्येक हेअरमध्ये आपलं प्रोडक्ट व्यवस्थित लागलं पाहिजे। ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघता अशा पद्धतीने तुम्ही सेक्शन बाय सेक्शन सर्वीकडे प्रोडक्ट ॲप्लिकेशन करायचे आहे। आपल्याला चारही सेक्शनमध्ये हेअरमध्ये जी आपली ब्रेक बॉन्डिंग क्रीम आहे, हे म्हणजे स्ट्रेटनिंग क्रीम जी आहे ती आपल्याला यूज करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत, रूटला आपल्याला क्रीम लागू द्यायची नाही आहे, नाहीतर आपले हेअर फॉल, डॅन्ड्रफ वगैरे हेअर ड्राय होऊ शकतात। जो आपला स्कॅल्प आहे तो ड्राय पडतो, मग आपल्याला डॅन्ड्रफ इश्यू होऊ शकतात। आपल्याला आता सर्व सेक्शनमध्ये आपण क्रीम ॲप्लिकेशन करून घेतली आहे। तुम्ही बघता असाल अशा पद्धतीने तुम्ही चारही सेक्शनमध्ये आपल्याला क्रीम ॲप्लिकेशन करायचे आहे। त्यानंतर बॉन्ड ब्रेक झाले की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे। तुम्ही बघू शकता, जर अशी स्प्रिंग पडत असेल, ती सुटत नसेल तर आपले बॉन्ड ब्रेक झाले आहे। आपल्याला असं प्रत्येक सेक्शनमध्ये चेक करायचं आहे, एक फ्रंटचा आणि एक खालचा, असं दोघं पण तुम्ही चेक करू शकता, किंवा मग तुम्हाला प्रत्येक सेक्शन चेक करायचं तरी करू शकतात। त्याची एलॅस्टिसिटी हेअरमध्ये आली असली की मग, नाहीतर मग तुम्ही बघितलं असेल की हेअर कसे लगेच तुटून जातात, म्हणजे आपले हेअर झाले नाही आहे। जर हेअर स्ट्रेच नाही होत असणार तर आपले बॉन्ड ब्रेक व्हायचे बाकी आहे। आता तुम्ही बघू शकता हेअर आपला कसा ब्रेक होऊन गेला, तर मग ते आपले झाले नाही आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करायचं आहे, व्यवस्थित पकडायचं आहे आणि एकच हेअर घेऊन त्याला स्ट्रेच करायचं आहे। मग त्यामध्ये स्पायरल पडतो, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यामध्ये स्पायरल पडला तर आपला पूर्ण प्रोसेस झाली आहे। आता आपण वॉर्म वॉटर घेतले, म्हणजे कोमट पाणी घेतलं आहे। जास्त हीट पण नाही आणि जास्त मीडियम थंड पण नाही, आपण मीडियम असं कोमट पाणी घेतलं आहे आणि थोडं पाणी टाकून इमर्सिफाय करून घ्यायचं आहे पूर्ण हेअरमध्ये, आणि मग त्यानंतर वॉश करायचं आहे। प्रत्येक हेअरमध्ये प्रोडक्ट आपल्याला जसं आपण लावलं होतं त्याच पद्धतीने आपण इमर्सिफाय केलं होतं। 2 ते 3 मिनिटं इमर्सिफाय करून त्यानंतर पूर्ण आपल्याला प्रोडक्ट हेअरमधून काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण वॉश करायचं आहे। पूर्ण आपलं प्लेन पाणी निघत नाही हेअरमधून तोपर्यंत आपल्याला पूर्ण वॉश करायचं। आणि हेअर वॉश करताना हेअरला आपल्याला स्ट्रेटच वॉश करायचं आहे, रगडायची नाही आहे, स्ट्रेटच वॉश करायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आता आपण कंडिशनर पण यूज केलं आहे। आपल्याला कंडिशनर किंवा हेअर मास्क लावायचं आहे, त्याला पण 1-2 मिनिटं ठेवून त्याला पण वॉर्म वॉटरनेच हे करायचं आहे। आता आपण ड्रायर घेतलाय, पण ड्रायर पूर्ण कोल्ड ड्रायर घेतोय। कोल्ड ड्रायरने आपल्याला 30% सुकून घेण्याचे आहे। 30% आपल्याला कोल्ड ड्रायर करायचं आहे आणि बाकी 30% मीडियम, आणि मग आपल्याला ब्लो ड्रायर करून घ्यायचं आहे। पायडल ब्रशने ब्लो ड्रायर करायचं आहे। हीटवर पण तुम्ही करू शकता, पण सर्वात आधी स्टार्टिंगला तुम्हाला 50 ते 60% तुम्हाला कोल्ड ड्रायरवरच सुकवून घ्यायचे आहे। त्यानंतर असा पायडल ब्रश घेऊन तुम्ही प्रत्येक सेक्शनमध्ये स्ट्रेट ब्लो ड्रायर करायचं आहे। हेअरला आपल्याला कुठे पण मोडायचं नाही आहे, त्यामध्ये बेंड येईल असं काहीच करायचं नाही आहे, पूर्ण स्ट्रेट ब्लो ड्रायर करायचं आहे सेक्शन बाय सेक्शन। त्यानंतर आपले पूर्ण 100% ड्राय झाल्यानंतरच आपल्याला आयनिंग घ्यायची आहे। आयनिंगचं टेम्परेचर हेअरच्या अकॉर्डिंग सिलेक्ट होईल। आता आपले वर्जन हेअर आहेत, आपण फुल टेम्परेचर घेतलं आहे 230वर। जर केमिकल ट्रीटेड हेअर असेल, जास्त डॅमेज हेअर असेल तर 180, 200 असं तुम्ही घेऊ शकतात। हेअरची क्वालिटी बघून तुम्हाला हेअरचं टेम्परेचर म्हणजे आयनिंगचं टेम्परेचर ठरवायचं आहे। सेक्शन तुम्ही बघू शकतात, खूप पातळ सेक्शन घ्यायचे आहे आणि आपल्याला प्रत्येक सेक्शनमध्ये 5 ते 7 स्ट्रोक द्यायचे आहे। 7 ते 8
पण तुम्ही स्ट्रोक देऊ शकता. हेअरची जशी क्वालिटी असेल त्या पद्धतीने तुम्हाला आयनिंग करायची आहे. प्रॉपर आपल्याला आयनिंग करायची आहे. आयनिंग करताना आपल्याला आधी होल्ड करून जे रूटपासून आहे तर 1 ते 1.5 इंच आपल्याला स्ट्रेट तिथे बसित करून घ्यायचे आहे आणि मग खाली आपल्याला 0 डिग्रीमध्ये आयनिंग न्यायची आहे. आपले हेअर कुठे पण वाकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जोपर्यंत हेअरमध्ये व्यवस्थित छान शाईन येत नाही तोपर्यंत तुम्ही मस्त आयनिंग फिरवायची आहे त्याच्यावर. प्रॉपर आयनिंग झाली तरच आपले हेअरमध्ये शाईन परफेक्ट येईल. छोटे छोटे सेक्शन घेऊन प्रॉपर आपण आयनिंग करायची आहे. आपल्या आयनिंगमध्ये बसेल असेच आपल्याला सेक्शन घ्यायचे आहे. छोटे छोटे बॉक्स सेक्शन घेऊन आपण आयनिंग करतो आहोत. ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही आयनिंग करायचं आहे. आपण आयनिंग करताना हाताचं आपलं प्रेशर वगैरे सर्व आपण ठरवायचं आहे हेअरची क्वालिटी बघून. आता आपण जास्त फुल प्रेशर पण नाही आहे, मीडियम प्रेशरवरच आपण हीट देतोय. हीट आपली फुल आहे, फक्त हातांचा जो प्रेशर असतो आयनिंग तर त्याला जास्त टाईट पण नाही घ्यायचा आहे की आणि जास्त हलका पण नाही. जशी हेअरची क्वालिटी असेल तसे तुम्हाला हेअरवर आयनिंग करायचं आहे. आयनिंग परफेक्ट झाली तर आपली स्ट्रेटनिंग पण खूप छान येते. आयनिंग खूप महत्त्वाची आहे. आयनिंग करताना तुम्ही थोडा टाईम घ्या पण असे एकदम छान करा. आता आपण व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की खूप फास्ट होत आहे, पण आपण आयनिंग पूर्ण प्रॉपर करून घेतली आहे. हेअरमध्ये जोपर्यंत शाईन येत नाही तशी आपण पूर्ण आयनिंग केली आहे. आपल्याला चारी सेक्शन व्यवस्थित आयनिंग करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात आपली हेअरची लेंथ पण खूप मोठी आहे तर आपण त्याला 2 पार्टमध्ये आयनिंग करतो आहोत. अशा पद्धतीने आता आपण न्यूट्रलायझर घेतला आहे आणि युतिकाचा हेअर कलर घेतला आहे. आपला हेअर कलर अमोनिया फ्री आहे. जसं आता 1:1चा याचा डेव्हलपर आणि कलर असतो तर आपण कलरच्या डेव्हलपरच्या जागेवर आपण न्यूट्रलायझर यूज करणार आहोत. स्ट्रेटनिंगमध्ये सेम डे आपल्याला कलर करायचा आहे. आपण 4 नंबर शेड घेतला आहे. नॅचरल ब्राऊन पाहिजे होता, त्यांचे हेअरचे जे कलर आहे तोच त्यांना पाहिजे होता. तर आपण कलर मिक्सिंग करायचा आहे आणि 1:1चा रेशो ठेवायचा आहे. जितका कलर तेवढंच आपल्याला डेव्हलपर किंवा आपण जे काही घेतोय न्यूट्रलायझर ते आपल्याला यूज करायचं आहे सम प्रमाणामध्ये. तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आपण आता फेसला वगैरे थोडं ऑइल वगैरे करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या फेसवर कलर लागला तरी तो येणार नाही. कानांना वगैरे व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचं आहे किंवा सिरम लावून घ्यायचं आहे. आणि आपण ज्या पद्धतीने कलर करतो इमर्सिफाय कलरला जसं मर्ज करतो त्या पद्धतीनेच तुम्हाला हेअरमध्ये कलर डिपॉझिट करायचा आहे. जसं तुम्ही बघता आहोत व्हिडिओमध्ये तशा पद्धतीनेच. आता आपण हे पण स्काल्पला आपण लागू देणार नाही आहोत, पण रूटपासून आपण घेणार आहोत. स्काल्पला लागायला नाही हवं पण रूटला आपण लावणार आहोत कलर करतोय म्हणून. ज्या पद्धतीने मी करते अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता आणि आपण कलरिंगचे सेक्शन घेतो अशा पद्धतीने पण करू शकतात. पण आपल्याला जेव्हा न्यूट्रलायझरमध्ये कलर करतो तेव्हा आपल्याला हेअर एकदम स्ट्रेट ठेवावं लागतात. तर मग तुम्हाला कोम जो असतो त्याला उलट्या साईडने कोम करून हेअरला स्ट्रेट करून ठेवायचा आहे व्यवस्थित. आणि छोटे छोटे सेक्शन घेऊनच आपल्याला न्यूट्रलायझर आणि कलर दोघं मिळून असा डिपॉझिट करायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने आपण स्ट्रेटनिंग क्रीम लावली होती ना अशाच पद्धतीने आपल्याला न्यूट्रलायझर पण यूज करायचा आहे. पण आता आपण न्यूट्रलायझरचा जो टायमिंग असतो तो आपण असा जर फक्त न्यूट्रलायझर लावला तर 8 मिनटं किंवा 10 मिनटं किंवा 13 मिनटापर्यंत ठेवतो. पण आपण कलर सोबत करणार आहोत आपण त्याला अर्धा तास ठेवायचा आहे तेव्हाच आपला कलर येईल. कलर सोबत करताना आपल्याला न्यूट्रलायझर अर्धा तास ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकतात मी कोमने कसं हेअरला एकदम बॅक साईडने कोम जो उलट्या साईड असतो ना कोमचा तो उलट्या साईडने हेअरला एकदम स्ट्रेट करायचा आहे. जेव्हा आपण न्यूट्रलायझर अप्लाय करतो तेव्हा हेअर एकदम स्ट्रेट असले पाहिजे. क्लायंटला पण एकदम स्ट्रेट बसायला सांगायचं आहे तेवढा वेळ. नाहीतर जिथे ते जर असा ट्विस्ट वगैरे झाले तर मग तो ट्विस्ट पडून जातो हेअरमध्ये, कारण की आपले न्यूट्रलायझर बॉन्ड फिक्स करण्याचं काम करणार आहेत. म्हणून आपण न्यूट्रलायझर लावताना क्लायंटला एकदम स्ट्रेट मान ठेवायला सांगायचे. एकच पोझिशन त्यांना द्यायची आहे
आपण न्यूट्रलायझर अर्धा तास केसांमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर आपण ज्या पद्धतीने आपली स्ट्रेटनिंग क्रीम वॉश केली होती अशाच पद्धतीने आपण कोमट पाण्याने ते वॉश करायचं आहे. त्यानंतर ब्लो ड्रायर करायचा आहे आणि आपला हा ब्लो ड्रायरचा रिझल्ट आहे. आपला स्ट्रेटनिंगमध्ये असा रिझल्ट आला आहे. तुम्हाला जर हेअरमध्ये अजून काही शिकायचं असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी.